हो, स्वामी समर्थ महाराजांच्या आयुष्यातील अनेक चमत्कार आणि भक्तिभावाने परिपूर्ण कथा लोकांच्या मनशांतीसाठी आणि श्रद्धेसाठी प्रेरणादायी ठरतात. येथे एक प्रसिद्ध कथा मी आज तुम्हाला सांगत आहे. कथा स्वामी आणि गरीब ब्राह्मणांची. एक वेळेस अक्कलकोटात एक गरीब ब्राह्मण राहत होता. त्याचं आयुष्य अतिशय कष्टमय होतं. घरात खाण्यास अन्नही नव्हतं. कपड्यांची बोच आणि दिवसेंदिवस वाढणारी चिंता. एके दिवशी तो स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी गेला. स्वामींना वाकून नमस्कार करत त्यांनी आपली व्यथा सांगितली. महाराज, माझ्या घरी काहीच नाही. उपासमार होते. काहीतरी उपाय सांगा. स्वामी महाराज शांतपणे त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाले, जा, पुढच्या वळणावर तुला काय सापडतंय ते बघ. ब्राह्मण थोड्या वेळ संभ्रमात पडला, पण तो श्रद्धेने पुढे गेला. काही अंतरावर त्याला एक शेतकऱ्याचा बैल रस्त्यात सापडला. बैल जखमी होता आणि कोणी त्याच्याकडे लक्ष देत नव्हते. ब्राह्मणाने त्याची सेवा केली. त्याला पाणी दिले, औषध लावलं. काही वेळाने त्या बैलाचा मालक आला. तो भारावून गेला. मालक म्हणाला, तुम्ही इतकी सेवा केली, हा बैल आता तुमचाच आणि यासोबत 10 एकर जमिनीचा व्यवहारही मी तुमच्यावर सोपवतो. ब्राह्मणाला स्वामींची कृपेची जाणीव झाली. तो परत जाऊन स्वामी समर्थ महाराजांना वाकून नमस्कार करत म्हणाला, महाराज, तुमची कृपा म्हणजेच माझं खरं भाग्य. स्वामी हसले आणि म्हणाले, श्रद्धा ठेव, देव तुझ्या सेवेत लपलेला आहे. तात्पर्य: स्वामी समर्थ फक्त वर देत नसत, तर भक्तांच्या आयुष्यातली संधी आणि सेवा यातून त्यांना मार्ग दाखवत. त्यांच्या कृपेवर श्रद्धा ठेवावी. त्यांच्या कृपेवर श्रद्धा ठेवली की जीवनात अकल्पित बदल होतो. अशी स्वामींची कृपा तुमच्यावर नेहमी राहील.